हाय गाईस, कसा आहेत तुम्ही? आज मी तुम्हाला दाखवणार आहे वांगीची भाजी. भरीत करणार आहे. त्याच्यात शेंगा टाकणार आहे शेकट्याच्या. परत बटाटा टाकणार आहे. मी करून दाखवते ते बघा तुम्ही. काय काय घेतले? कांदा, मिरची, कढीपत्ता, टॅमॅटो आणि वाटण आणि शेंगदाण्याचं कूट. हे बी दाखवते. अच्छा, हे बघा, 2-3 चम्मच घेतले शेंगदाण्याचं कूट घेतलंय. आता आपण हळद टाकूया. परत गरम मसाला टाकूया. एक लाल मसाला टाकूया, 1-1.5 चम्मच. त्याच्यानंतर थोडासा मीठ टाकूया. भरून झाले, सगळं मिक्स करून झाले. आपण वांगी भरूया. आता मी वांगी भरून घेते, मग फोडणी देताना तुम्हाला दाखवते. वांगी भरते. बघा गाईस, कसे वांगी भरलेत. हे सुद्धा टाकायचं आहे, छान लागतो त्याचा बटाटा बी. काय गाईस, हे बघा, थोडंसं वाटण बी ठेवायचं आहे त्याच्यावर टाकायला. सगळे वाटण त्या वांगीमध्ये भरायचे नाही, थोडंसं ठेवायचं आहे. तापून दे. हे आपले तापले. तेल टाकूया. टाकूया. आता कांदा टाकून घ्या. आता टॅमॅटो टाकते. मस्त असं नरम होऊन द्या टॅमॅटो. माझ्या आधीची व्हिडिओ बघितले नसेल तर बघून घ्या. खूप छान छान व्हिडिओ टाकलेत मी रेसिपी, ते पहा. तुम्ही व्हिडिओ बघता पण लाईक करत नाही, पण नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा, थोडंसं वाटण उरलेलं आहे, तर आपण टाकूया. वाटणामध्ये मी काय काय घेतलेलं आहे, खोबरं, मिरची आणि जिरा, परत आणि थोडंसं लसूण आणि अद्रक आणि कोथिंबीर, हे वाटण केलेलं आहे. थोडंसं झाले तेलामध्ये भाजून मसाला. आता आपण हळद टाकूया आणि 1 चम्मच गरम मसाला. परत घालूया थोडासा. आता लाल मसाला टाकूया. कोंबड्याची चटणी करून दाखवणार.
बघा कसं तेलात मसाला भाजलाय. लगेच वांगी टाकायची नाहीये, आपण शेंगा आणि बटाटा टाकूया आधी. काही लोक कसे लगेच वांगी वगैरे तेलात खातात ना, तसं मी नाही करत. मी वेगळी पद्धत करून दाखवते तुम्हाला. वांगीमध्ये बी शेंगा खूप छान लागतात ना. आता आपण वांगी टाकूया. थोडंसं मीठ टाकूया. तसं बी आधी मीठ टाकलेलंच आहे ना, अजून थोडंसं मीठ टाकूया त्याच्यामध्ये. आता आणलं. त्याला मीडियम गॅस ठेवायचा आहे, शिजून घ्यायचं आहे शेंगा, वांगा, बटाटा. बघा झाल्यावर की तुम्हाला दाखवते. मस्त 20-25 मिनिटं ठेवायचे शिजायला, लगेच शिजू. हाय गाईस, हे बघा वांगीची भाजी झाली, भरीत केलेले तुम्हाला ते दाखवलेले. बघा छान झाले, मस्त झाले. खरोखर तुम्ही करून बघा माझ्यासाठी. भाजी खूप छान झाली शेंगा टाकून. तुम्हाला आवडली असेल माझी वांगीची रेसिपी, लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.